महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग LLP कंपनीनं तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं समोर आलंय। त्यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवत जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे महसूल विभागाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे का असा सवाल विरोधकांनी विचारलाय। या प्रकरणी पार्थ पवारांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे। पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे। अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांच्याकडून मात्र नकार देण्यात आलाय।